अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सुजात आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न. सुजात आंबेडकर यांच्या हस्ते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करण्यात आले. सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत लोहारा हातरुण सर्कलमधील अनेक युवा तरुणांचे वंचित बहुजन आघाडी जाहीर पक्षप्रवेश या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, लोहारा हातरुण सर्कलचे जिल्हा परिषद सदस्या लीनाताई शेकोकार, जिल्हा सचिव मिलिंद इंगळे, पंचायत सदस्य डॉक्टर जमील देशमुख, उपसरपंच सुजात आंबेडकर यांनी लोहारा येथील जनतेला जाहीर आवाहन केले की आज महाराष्ट्रात भाजपाला उत्तर देऊ शकता ते फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणारे सर्व नेते आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील खासदार कोण आहेत हे कित्येक जणांना माहीत नाही. 10 वर्षांपासून खासदारांनी अकोला जिल्ह्यात कोणताच रोजगार उपलब्ध करून दिला नाही. अकोला ग्रामीण भागातील विकास कामे केली नाहीत. भाजप सरकार फक्त आणि फक्त जनतेची दिशाभूल करीत आहेत. आपल्याला जर अकोला जिल्ह्यात विकास हवा असेल व भाजप सत्तेवर आणायचे नसेल तर आपले अमूल्य मत फक्त विकासाला म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना द्या. अशा विविध प्रश्नांकडे या परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. तसेच जानोरीमेळ येथील माजी सरपंच यांची पत्नी अंगणवाडी सेविका यांचा पहिला पगार सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म कार्यासाठी दान दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन देवराव वानखडे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोरे मित्रमंडळ व महिला यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून तानाजी मोरे, सुनील मोरे, संदेश मोरे, संतोष मोरे, प्रशांत मोरे, रोशन मोरे, राजेंद्र मोरे, मंगेश मोरे, मोतेबर मानदार, रफिक देशमुख, प्रवीण मोरे, सुरेश मोरे, सतीश मोरे, महेंद्र मोरे, शिवाजी मोरे, मधुकर मोरे, श्रीकृष्ण मोरे व वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्ह्याचे व बाळापूर तालुक्याचे आजी-माजी सर्व कार्यकर्ते तसेच गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.